मानन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। सत्यव्रतं सत्यपरत्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णं ब्रह्म परानन्दम् ईशमानन्दि वल्लभं विठ्ठलानि। श्रीनिवास या नूतन वास्तूचा वास्तुशांती एवं गृहप्रवेश त्यानिमित्त ज्ञानदान अन्नदानाच्या स्वरूपाने वास्तूला मांगल्य प्राप्त व्हावं असा पवित्र उद्देश समोर ठेवून कार्यक्रमाचं आयोजन आहे। कार्यक्रमाचे आयोजन करते आदरणीय श्री विश्वासराव नरहरी गित्ते, त्यांचे दोन्ही चिरंजीव रवी विश्वासराव गित्ते एवं धनराज विश्वासराव गित्ते एवं समस्त गित्ते परिवार। वास्तु शांती गृह प्रवेश हे शब्द सगळ्यांसाठी काही नवीन नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये वास्तु शांती आणि गृहप्रवेश एकदा घर बांधल्यानंतर होतच असतो। शास्त्रामध्ये आपल्या 4 आश्रमांचा विचार आलेला आहे। एक ब्रह्मचर्य आश्रम आहे, एक गृहस्थ आश्रम आहे, एक वानप्रस्थ आश्रम आहे आणि एक संन्यास आश्रम आहे। ब्रह्मचर्यं परिसमाप्य गृही भवेत, गृही भूत्वा वनी भवेत, वनी भूत्वा प्रव्रजेत। शास्त्राने सांगितलं ब्रह्मचर्य आश्रम समाप्त झाल्यानंतर गृहस्थामध्ये प्रवेश केला पाहिजे, गृहस्थ आश्रम पूर्ण झाल्यानंतर वानप्रस्थामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि वानप्रस्थ पूर्ण झाला की तुळशीराम महाराज संन्यस्त झालं पाहिजे। ही पद्धत आहे, ही सिरियल आहे। याला काय म्हणायचं? ही सिरियल आहे। पण म्हणतात मग डायरेक्ट ब्रह्मचर्यातून गृहस्थी आणि वानप्रस्थीच व्हावं लागतं का डायरेक्ट संन्यासी होता येतं? हो म्हणले, काही लोकांना डायरेक्ट संन्यासी सुद्धा होता येतं, काही लोकांना डायरेक्ट वानप्रस्थी सुद्धा होता येतं। यदि वा गृहाद वा वनाद वा ब्रह्मचर्याद वा। शास्त्राने वेगवेगळे नियम कानून बनवले, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार बनवले। 25 वर्ष एक शब्द सांगतो तुम्हाला, आता इथं गुरुजी बसलेले सुशिक्षितच आहेत सगळे, घरालाच सुशिक्षित आहे। कलियुगाचं आयुष्य किती? 4,32,000। द्वापर युगाचं 8,64,000। क्या बोलत आहे? आणि त्रेता युगाचं 12,96,000 आणि सत्ययुगाचं 17,28,000। याची सगळ्यांची बेरीज करा, किती होते? 42,28,000। हे काय? कलियुग, द्वापरयुग
त्रेतायुग आणि सत्ययुग